हरे कृष्ण माता जी। हरि बोल। हरी बोल। हा, सुरू करते. हो हो. हरे कृष्ण. सर्वांचं गीतामृत या मालिकेमध्ये सहर्ष स्वागत. आज आपण भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय क्रमांक 15 श्लोक क्रमांक 5 पाहणार आहोत. तर आपण प्रार्थनेने सुरुवात करू. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन् इति नामिने। नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा. तर आज आपण भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय क्रमांक 15 पुरुषोत्तम योग यातील श्लोक क्रमांक 5 पाहणार आहोत. काल 3 आणि 4 असे दोन एक सलग श्लोक श्रीजी पूजा माताजींनी खूप छान पद्धतीने आपल्याला त्याचं विवेचन करून सांगितलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की कशा प्रकारे आपण वैराग्याच्या कुऱ्हाडीनं आणि विवेकाची धार केली पाहिजे त्या कुऱ्हाडीला. आणि आपल्याला हा जो वृक्ष आहे तर त्याचं मूळ आपल्याला कापायचं आहे. आणि त्यासाठी विरक्ती ही किती महत्वाची गोष्ट आहे, अनासक्ती ही किती महत्वाची गोष्ट आहे. आणि त्याबद्दल त्यांनी खूप छान पद्धतीने विवेचन आपल्याला सांगितलेलं आहे. तर आज आपण 5व्या श्लोकामध्ये भगवंत पुढे काय सांगतायत ते पाहूयात. निर्माण मोहाजित संग दोषा अध्यात्म नित्या विनिवृत्त कामाः द्वंद्वैर्विमुक्ता सुख दुःख संज्ञे गच्छन्ति अमूढा पदम अव्ययम तत्. अर्थ, जे खोटी प्रतिष्ठा, मोह आणि असत्संगापासून मुक्त आहेत, जे नित्यत्व जाणतात, जे भौतिक वासनेतून मुक्त झाले आहेत, तसेच सुखदुःखांच्या द्वंद्वापासून मुक्त झाले आहेत, आणि जे मोहरहित होऊन परमपुरुषाला शरण कसे जावे हे जाणतात, त्यांना त्या शाश्वत धामाची प्राप्ती होते. श्रील प्रभुपाद तात्पर्यामध्ये काय म्हणतात पाहूया. शरण जाण्याच्या विधीचे सुंदर वर्णन या श्लोकामध्ये करण्यात आले आहे. यातील सर्वप्रथम पात्रता म्हणजे मनुष्याने अहंकाराने मोहित होऊ नये. स्वतःला भौतिक प्रकृतीचा स्वामी समजून मिथ्या अहंकारामुळे उन्मत्त झाल्यामुळे तो भगवंतांना शरण जाऊ शकत नाही. वास्तविक ज्ञानाच्या अनुशीलनाने त्याने जाणले पाहिजे की आपण प्रकृतीचे स्वामी नसून भगवंतच प्रकृतीचे स्वामी आहे. अहंकारापासून उत्पन्न होणाऱ्या मोहातून मुक्त झाल्यावरच तो भगवंतांना शरण जाण्यास प्रारंभ करतो. या जगामध्ये ज्याला मान सन्मानाची अपेक्षा आहे तो भगवंतांना शरण जाणे शक्य नाही. मोहामुळे अहंकार निर्माण होतो, कारण मनुष्य येथे जरी येतो, काही काळासाठी राहतो आणि नंतर निघून जातो, तरी मूर्खपणामुळे त्याला वाटते की आपणच या जगताचे प्रभू आहोत. अशा रीतीने तो परिस्थिती अधिकच जटिल बनवतो आणि सदैव कष्टीच राहतो. संपूर्ण जग याच समजुतीने चालले आहे. भूमी ही मानव समाजाचीच असल्याचे लोक मानतात आणि स्वतःच स्वामी असल्याच्या भ्रामक कल्पनेमुळे त्यांना भूमीचे विभाजन केले आहे. मनुष्याने मानव समाजच या जगताचा प्रभू आहे या भ्रामक कल्पनेच्या अतीत गेले पाहिजे. जेव्हा मनुष्य अशा भ्रामक कल्पनेतून मुक्त होतो, तेव्हा तो समाज आणि राष्ट्र इत्यादींवरील आसक्तीमुळे उत्पन्न होणाऱ्या कुसंगापासून मुक्त होतो. या कुसंगामुळेच तो या भौतिक जगतात बद्ध होतो. या संगदोषाचा त्याग केल्यावर त्याने आध्यात्मिक ज्ञानाचा विकास केला पाहिजे.
वास्तविकपणे आपल्या नियंत्रणाखाली काय आहे आणि काय नाही हे त्याने ज्ञानाच्या अनुशीलनाद्वारे जाणून घेतले पाहिजे. अशा रीतीने यथार्थ वस्तुस्थितीचे ज्ञान झाल्यानंतर तो सुख आणि दुःख, आनंद, विषाद इत्यादी सर्व द्वंद्वातून मुक्त होतो. तो पूर्णपणे ज्ञानमय होऊन भगवंतांना शरण जाण्यास समर्थ होतो. तर श्रील प्रभुपादांच्या तात्पर्याच्या आधारे आपण ह्या श्लोकाचं विवेचन जाणण्याचा प्रयत्न करूया. तर आता आपल्याला एक कळलेलं आहे की आपण या वृक्षाचं जे फांद्या आहेत, तर या फांद्यांवरून म्हणजे एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवरती जाणं हे थांबवलं तर पाहिजेच, परंतु या वृक्षाचं मूळ काय आहे आणि ते कशाच्या आधारावर आहे हे शोधून आपण खरं तर तिथं आपण या वृक्षाचं जे प्रतिबिंब पडलेलं आहे तर त्याच्यावरती हा घाव घातला पाहिजे आणि मग ते झाल्यानंतर हा वृक्ष हा उन्मळून पडेल की जो खोट्या आधारावरती उभा आहे आणि आपण मग आपल्याला ती स्वच्छ आध्यात्मिक जगताची प्रतिमा आणि तो खरा वृक्ष आपल्याला दृष्टीस येईल. हे पुस्तक ह्याच्यावर ठेवू नको. हे जर फाटलं ना, ह्याच्यावर वजन नाही ठेवायचं. हे फाटलं तर सगळं वाटोळच होणार आहे. हरी बोल. तर आता ह्या वृक्षाचं मूळ काय आहे, तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या इच्छा. मग इच्छा करायच्याच नाहीत का, तर असं नाहीये. तर ह्या इच्छा कशा आहेत, तर त्या स्वार्थावर आधारित आहेत. म्हणजे हे माझ्यासाठी योग्य आहे का, मग योग्य आहे का, किंवा हे मला आवडतं का, मग हे आवडतं तर मला पाहिजे. तर हे जे असतं ना की आपल्याला आपली इच्छा कशावरती राहते की हे माझ्या फायद्याचं आहे का, याच्याशी संबंधित. म्हणजे जेव्हा आपण स्वकेंद्रित असतो, स्वार्थी वृत्तीने जेव्हा आपण प्रत्येक गोष्ट पाहतो, तेव्हा मग आपल्या त्या इच्छा जर त्यावर आधारित असतील तर तेच हे मूळ आहे की हे प्रतिबिंब त्याच्यावरती आधारित आहे. मग आपल्याला या मुळाचा छेद घ्यायचा आहे. मग तो कसा घ्यायचा, तर माताजींनी काल सांगितलं तसं की आपल्याला याची पहिले अनासक्ती याचा आपल्याला सराव करणं गरजेचं आहे. आणि ती अनासक्ती कशा पद्धतीने आपण त्याच रोज त्याचं आपण प्रॅक्टिस केली, सराव केला, तर कधी ना कधी आपण त्या वृक्षाचं मूळ छेदू शकतो. तर कसं आहे की मुळावरती आपल्याला घाव घालायचा आहे आणि मग त्याला आपल्याला काय लागतं, एखादं वृक्षाचं मूळ तोडायचंय आपल्याला किंवा ते उन्मळून पाडायचं आहे वृक्ष, तर आपल्याला काय लागणार, तर कुऱ्हाड लागणार. मग ती कुऱ्हाड जर आपण पाहिली तर ती कशी असते, तर समोर त्याला काल माताजींनी म्हणलं तसं की विवेकाची धार असणारी कुऱ्हाड आवश्यक आहे. तर एक साधी कुऱ्हाड लक्षात घ्या की एक लोखंडाचं एक धारधार असं ते पातं असतं, पण तेवढंच घेऊन आपण त्या ह्याच्यावरती आपण घाव घालू शकतो का, तर नाही. त्याला आपल्याला एक दांडा लागतो. मग तो दांडा कसा असतो, तर तो पण लाकडाचाच बनलेला असतो. आता किती मजेशीर गोष्ट आहे की ज्या कुऱ्हाडीचं दांडा किंवा लाकूड हे लाकडानेच बनलेलं आहे, तर त्या लाकडानेच आपण एका उभ्या असलेल्या लाकडाचा आपल्याला छेद घ्यायचा आहे. तर जसं आपण म्हणतो ना काट्याने काटा काढणे, तर अगदी त्याच पद्धतीने आपल्याला ही गोष्ट करायची आहे. मग ती कशी करायची हे भगवंत खूप आपल्याला सहज सोप्या भाषेमध्ये सांगतायत की भगवंत म्हणतात की तुम्ही पहिलं अनासक्त व्हा. मग अनासक्त व्हायचं तर पहिलं काय म्हणतात की निर्माण मोह, म्हणजे खोटी प्रतिष्ठा, मोह, असंग यापासून पहिल्यांदी आपण मुक्त होणं गरजेचं आहे. तर आपल्याला खूप मोठं युद्ध बाह्य जगाशी करायचं नाहीये, तर आपलं हे युद्ध आहे ते आपलं स्वतःशीच, स्वतःच्या आंतरिक जे दोष आहेत त्यांच्या बरोबरच हे युद्ध आहे. आणि
हे जे मानसिक दोष आहेत, जे सत्व रज तम या गुणांवरती आधारित आहे, तर त्या आपल्या आंतरिक जे षड्रिपू दडलेले आहेत, तर त्यांच्याद्वारेच आपण काय केलेले आहे की स्वतःची अशी एक प्रतिमा तयार केलेली आहे की मी अशी आहे, मी तशी आहे, मी अशी नाहीये. आणि ह्याच्यातून आपण एक स्वतःला एक ठराविक गोष्टींमध्ये एक प्रतिष्ठा म्हणतो ना, तर तसं एक स्थान आपण स्वतःचं निर्माण केलेलं आहे की त्याला खोटी प्रतिष्ठा म्हटलेलं आहे. म्हणजे कसं की आपण एखादं रेशमी किडा कसा त्या कोशातून बाहेर पडू शकत नाही, तसं आपण आपल्या भोवती हे वलय निर्माण केलेलं आहे. मग एखादी गोष्ट की आता समजा मंदिरामध्ये झाडू मारायचा आहे, पण मी म्हणलं की अरे मी माझ्या घरात सुद्धा झाडू मारत नाही, मग मी इथं मंदिरात का बरं मारू, असा जर आपण विचार केला आणि तो जो मान सन्मान या भावनेने आपण जर एखादी गोष्ट स्वतःला केंद्रित करून कुठलीही गोष्ट जर पाहत असू, तर आपण मंदिरामध्ये झाडू देखील मारू शकणार नाही. परंतु आपण म्हणतो ना की एक मंदिरात प्रवेश करताना चपलांबरोबर आपला अहंकार किंवा मीपणा हा देखील आपल्याला तिथं बाहेर काढावा लागतो. मग तेव्हा आपण दास्यत्व या भावनेने जेव्हा मंदिरामध्ये प्रवेश करतो, तेव्हा आपल्याला कुठलंही छोटं मोठं काम किंवा सेवा करण्याचं कसलीच आपल्याला लाज वाटणार नाही, कारण आपण त्या कोशामध्ये असत नाही आणि आपण केवळ सेवा भावनेने मंदिरामध्ये प्रवेश केलेला असतो. तर हे जे खोट्या प्रतिष्ठेचं जे वलय आहे, तर ते आपल्याला बऱ्याच गोष्टींना कार्य करण्यापासून आपल्याला परावृत्त करते. जसं महाभारतामध्ये देखील भीष्मदेवांनी प्रतिज्ञा केलेली असते की या राजसिंहासनाशी मी एकनिष्ठ राहील आणि त्यासाठी मी आजन्म अविवाहित देखील राहील. तर ही जी प्रतिमा त्यांनी किंवा ही प्रतिज्ञा त्यांनी केलेली असते आणि ती प्रतिज्ञा तोडण्याचा त्यांनी विचार, भले ह्या प्रतिज्ञेमुळेच ते इतके बद्ध होतात की जे चुकीची गोष्ट आहे किंवा चुकीची जी बाजू आहे कौरवांची, त्याच्या साईडनी त्यांना उभं राहावं लागतं. त्यांचं मन हे त्या पूर्ण युद्धाच्या वेळेस खात असतं की अरे आपण प्रत्यक्ष भगवंतांच्या विरुद्ध, पांडवांच्या विरुद्ध लढत आहोत. का तर त्यांची ती प्रतिज्ञा होती की मी या राजसिंहासनाशी एकनिष्ठ राहील. तर अशा पद्धतीने आपले जे काही स्वतःबद्दलचे एखादे काही समज असतात, तर त्याच कोशामुळं आपण बद्ध होत असतो. तर त्याला आपण खोटी प्रतिष्ठा जी आपणच निर्माण केलेली आहे असं समजू शकतो. दुसरं आहे ते मोह. तर आता मोह हा देखील खूप मोठा बांधून ठेवणारा विषय आहे. म्हणजे आपल्याला ती एक गोष्ट माहितीये की एक माणूस असतो, तर तो त्याला नेण्यासाठी नारद मुनी येतात की अरे इथं काय करायला लागलायस तू, संसारामध्ये इतका का गुरफटून केलायस, चल तुला मी वैकुंठात घेऊन जातो, माझ्या बरोबर चल. तर तो माणूस म्हणतो की नाही नाही, माझा व्यवसाय आहे, पुन्हा माझं घर आहे, मुलं आहेत, पत्नी आहे, तर त्यांना मला सांभाळायचंय, माझा व्यवसाय मला सांभाळायचा आहे, मी काय तुमच्यावर येऊ शकत नाही. मग मुलं मोठी होतात, त्यांच्याकडे तो माणूस कार्यभार सोपवतो. मग नारद मुनी पुन्हा येतात की आता तरी चल, आता व्यवसायात तू मुक्त झालायस, की आता मुलं समर्थ आहेत त्यांचा त्यांचा व्यवसाय करण्यासाठी. तर तो माणूस म्हणतो की नाही नाही, मला त्यांना मार्गदर्शन करावं लागतं, पुन्हा त्यांचा जो संसार आहे, त्यांची मुलं बाळा आहेत, म्हणजेच माझी नातवंड, तर त्यांच्यावरती लक्ष ठेवावं लागतं. असं करत 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 शेवटी एक दिवस जेव्हा तो व्यक्ती त्याच भावनेमध्ये मृत्युमुखी पडतो, तेव्हा मग त्या घरामध्ये एक कुत्र्याच्या भूमिकेत प्रामाणिक प्राणी आहे आणि पूर्ण आपल्या मालकाचं तो ऐकत असतो. त्यामुळं
तो कुत्रा आपल्या घराचं अगदी आनंदाने रक्षण करत असतो आणि आपल्याच मुलांनी दिलेली चपाती भाकरी तो खात असतो आणि त्याच्यामध्ये तो आनंदी असतो त्या परिस्थितीमध्ये. मग नारद मुनी पुन्हा येतात. ते म्हणतात की अरे तू इथं काय करतोयस, म्हणजे किती ही आसक्ती आहे. तर हे आता तरी समज की कुत्र्याचा एक जन्म मिळालाय, तरी सुद्धा त्याला त्या परिस्थितीमध्ये सुद्धा इतका मोह असतो की नाही नाही, माझे मुलं बाहेर गेल्यानंतर घर सांभाळणं ही माझी खूप मोठी जबाबदारी आहे. मग असं करत त्या कुत्र्याचा जेव्हा मृत्यू होतो तेव्हा कर्मधर्म संयोगानं तो साप बनून तिथे येतो. आता त्या सापाला त्या घराबद्दल इतकी आसक्ती असते की तो तिथंच आजूबाजूला फिरत असतो. आणि मग एके दिवशी त्या सापाच्या म्हणजे त्या माणसाच्या मुलांनी जेव्हा पाहतो तो, तेव्हा तो का अर्थातच आपण एखाद्या सापाला पाहिल्यानंतर त्याला आपण काही फार त्याचे लाड करत नाही, तर तो त्याला मारायला धावतो आणि त्याला मारतो. मग नारद मुनी म्हणतात की शेवटी ह्या आसक्तीमुळं कशा पद्धतीने तुझा मृत्यू झाला हे पहा. तर अशा पद्धतीने थोडी बहुत आपली सुद्धा आसक्ती आपल्या नातेवाईकांशी, आपल्या स्वतःशी, त्याच्यानंतर आपल्या व्यवसायाशी, आपल्या घराशी, संपत्तीशी, सगळ्याशी आसक्ती असते. तर भगवंत इथं म्हणतायत की ह्या खोट्या किंवा खोटी प्रतिष्ठा आणि मोह यापासून तू मुक्त हो. आणि आता हे मुक्त हो म्हणजे काय, की अशा लोकांचा संग घे की जे ऑलरेडी यापासून दूर आहेत. म्हणून भक्तीचे जे 6 अनुकूल तत्व आहेत किंवा जे प्रतिकूल 6 तत्व आहेत, तर त्या दोन्हीमध्ये एक कॉमन तत्व सांगितले की असत्संग किंवा संग त्याग. तर इथं भगवंत तिसरं ते सांगतात तत्व की असत् संगापासून मुक्त आहे. तर हा संग हा खूप महत्वाचा विषय आहे, कारण आपण एखादी गोष्ट एकट्याच्या जीवावरती खूप काळ खेचू शकत नाही. त्यामुळं म्हणजे आपली आचार्य परंपरा जी आहे किंवा भगवंतांपासनं आपण पाहू शकतो की भगवंत देखील याच तत्वावरती आधारित भक्तांशी ते आदान प्रदान करत असतात. कारण त्यांना तो संग हा महत्वाचा असतो. त्यांना एखाद्या गोष्टीचं परफेक्शन याच्याशी फारसं देणं घेणं नसतं. एक लक्षात घेऊयात की भगवंत हे आपण म्हणतो ना की परफेक्शनिस्ट म्हणजे सुप्रीम आहेत ना, ते परम पुरुषोत्तम भगवंत आहेत. मग त्यांच्यापासूनच आपल्याकडे जे काही आहे आपल्या भोवती, तर ते सगळं हे भगवंतांचंच आहे. मग आपण आपल्या अल्पबुद्धीने किंवा अल्प कौशल्याने आपण भगवंतांची काय बरं सेवा करू शकतो. आपल्याला कदाचित वाटतं की मी फार मोठी सेवा केली, खूप छान पद्धतीने सेवा केली, परंतु आपण ते कशाच्या जीवावरती करतोय, तर भगवंत जे आपल्याला प्रदान करतायत तर त्या आधारावरतीच आपण एखादी सेवा करतो. आणि भगवंत हे स्वतःच परिपूर्ण आहेत. त्या परमोच्च परिपूर्णत्वाची सेवा आपण अपूर्ण अशा इंद्रियांद्वारे कशी काय बरं सर्वोत्तम करू शकतो, तर ते शक्यच होत नाही. परंतु तरीच देखील भगवंत हे भक्तवत्सल आहेत आणि भक्ताची सेवा करण्यासाठी ते आतुर आहेत. त्यामुळे ते आपली सेवा ही किती चांगल्या पद्धतीने होते आहे ते पाहत नाहीत, तर त्या सेवेमागे आपला हेतू काय आहे, तर ते भगवंत आपला हेतू ग्रहण करतात, ना की त्या सेवेमधलं डिटेल्स ते ग्रहण करतात. तर हेतू शुद्ध असणं महत्वाचं आहे. प्रेमपूर्वक आपण एखादी सेवा करणं महत्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सेवा कमी जास्त जरी झाली तरी प्रॉब्लेम नसतो, परंतु आपण सगळ्यांना बरोबर घेऊन एखादी सेवा करत आहोत का, हे देखील भगवंतांसाठी खूप महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळं ते सेवेबद्दल मधलं
परफेक्शन पाहत नाहीत, तर सेवा कशा पद्धतीने आणि सगळ्यांना बरोबर घेऊन चालली आहे का हे पाहतात. आणि म्हणून आपण देखील भगवंत म्हणून अशा भक्तांच्या सेवेसाठी उत्सुक आहेत. म्हणून तर भगवंत एका क्षणामध्ये त्या कुरुक्षेत्रामधल्या सगळ्या शत्रूच्या सेनेची एका क्षणामध्ये त्यांनी मृत्युमुखी त्यांना केलं असतं, परंतु ते तसं करतात का? तर नाही. त्याचं श्रेय हे अर्जुनाला देण्यासाठी ते स्वतः एका सारथ्याची भूमिका निभावतायत. आणि एका म्हणजे आपण ड्रायव्हर हे काही फार सन्मानाचं स्थान आहे का? तर नाही. परंतु एका भक्ताच्या साठी भगवंत ती भूमिका निभावतात एका सारथ्याची. आणि त्या युद्धाचं जे यशाचं श्रेय आहे ते अर्जुनासाठी मिळावं यासाठी ते प्रयत्नशील आहेत. तर अशा पद्धतीने भगवंत देखील अशा भक्तांचा संग घेण्यासाठी खूप उत्सुक असतात. मग आपण देखील त्याच पद्धतीने वैष्णवांचा संग घेणं किती महत्वाचं आहे हे आपण लक्षात घेऊ शकतो. तर भगवंत काय म्हणतात की जे खोटी प्रतिष्ठा, मोह आणि असत संघापासून मुक्त आहेत, जे नित्यत्व जाणतात, जे भौतिक वासनेतून मुक्त झाले आहेत, तसेच सुखदुःखांच्या द्वंद्वापासून मुक्त झाले आहेत, ते परमपुरुषाला शरण कसे जावे ते जाणतात, तेच शाश्वत धामाची त्यांनाच प्राप्ती होते. तर आता पुढचा जो भाग सांगितला आहे तर त्याच्यामध्ये काय सांगितलं की सुख आणि दुःख. तर सुख आणि दुःख या देखील आपल्या कल्पना आहेत हे आपण पाहू शकतो. म्हणजे मला समजा बासुंदी खाण्यामध्ये खूप आवड आहे मला बासुंदीची, तर मी एक वाटी बासुंदी प्यायली तर मला खूप आनंद होईल, म्हणजे त्यातून मला सुख मिळेल. मग अजून एक वाटी मी बासुंदी प्यायली तर अजून सुख वाटेल. असं करत करत समजा 4-5 वाट्या मी बासुंदी प्यायले आणि मला आवडते म्हणून मला आग्रहाने जर माझी मैत्रीण अजून मला ती बासुंदी देत असेल तर आपल्याला काय होतं की आता बास, आणि नंतर राग येऊ शकतो. नाही, आता मला नाहीये, माझी ती क्षमताच नाहीये, अजून 5 वाट्याच्या वरची क्षमता नाही, आणि चुकून जर आपण बासुंदी जास्त खाल्ली तर आपल्याला त्रास होऊ शकतो. मग जे सुरुवातीला जी गोष्ट आपल्याला सुखकारक होती तीच हळूहळू हळूहळू दुःखकारक ठरते. आणि इतकी ती आपण म्हणतो ना की त्या गोष्टीवरची माझी वासनाच गेली. तर अशा पद्धतीने सुरुवातीला सुखकारक जरी एखादी गोष्ट वाटली तरी काही काळानंतर तीच गोष्ट आपल्याला अत्यंत दुःखदायक होते. म्हणून भगवंत नेहमी म्हणतात की सुख आणि दुःख याचा तू विचार करू नकोस, त्या परिस्थितीमध्ये माझा आश्रय घे आणि माझा आश्रय घेतल्यानंतर तू स्थितप्रज्ञ या अवस्थेमध्ये स्थित होऊ शकतो. तर म्हणून तर कुंती महाराणी देखील म्हणतात की जेव्हा म्हणजे पांडवांना खूप दुःख होतं, खूप संकट होती त्यांच्यावरती, म्हणजे अगदी लहानपणापासून त्यांना मारण्याचे प्रयत्न कौरवांनी, दुर्योधनांनी केलेले, की भीमाला विष पाजण्याचा प्रयत्न केला, त्यांना लाक्षागृहामध्ये जाळण्याचा प्रयत्न केला, त्याच्यानंतर त्यांच्याकडनं पूर्ण त्या द्यूत क्रीडेमध्ये पूर्ण राज्य त्यांनी हिसकावून घेतलं, द्रौपदीचं त्यांनी वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर त्यांच्या खूप कठीण अशा परीक्षा झाल्या, जसं की दुर्वासा मुनींनी त्यांच्या शिष्यांसह 60,000 शिष्यांसह ते प्रसादाला येतात, तर असा कठीण प्रसंग होता. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता कुरुक्षेत्रावरचं हे युद्ध. तर अशी एक ना अनेक तर सतत संकटांची शृंखला त्यांच्या जीवनामध्ये आपल्याला आढळते. आणि पांडवांचं हे जे संकटांचं दुःख म्हणू शकतो आपण काही क्षणासाठी होतं, तर एका आईसाठी ते दुःख पेलणं
हे अजून कठीण गोष्ट आहे. म्हणजे पांडवांना खरं तर ते त्या परिस्थितीमध्ये होते, पण आपली मुलं या परिस्थितीतून जात आहेत हे पाहून कुंती महाराणी या त्यांच्यापेक्षा अधिक दुःखी होत्या. परंतु जेव्हा हे युद्ध समाप्त होतं आणि भगवंत द्वारकेला जातात, तेव्हा मग कुंती महाराणी म्हणतात की जेव्हा आमच्या आयुष्यामध्ये दुःख होती, संकट होती, तरी सुद्धा आम्ही आनंदी होतो, कारण हे भगवंत तुम्ही आमच्या बरोबर होतात. तर अशा पद्धतीने संकट जरी असली तरी जर आपण ती संकट आपल्याला भगवंतांच्या जवळ घेऊन जात असतील तर ती संकट खरोखर शुभदायक असतात. परंतु एखादं सुख किंवा एखादी चांगली परिस्थिती की आपल्याला भगवंतांचं विस्मरण करत असेल तर त्यासारखं मोठं दुर्दैव कुठलंच नाही. त्यामुळं सुख आणि दुःख यांची जी कल्पना आहे किंवा ही जी जाणीव आहे ती जर आपल्या स्वतःभोवती आपण त्याचं सुखदुःखांना जाणून घेत असू तर ती अशाश्वत आहे आणि एक द्वंद्व निर्माण करणारी आहे. आणि या भौतिक जगामधला तो एक भाग आहे. हे भौतिक जग म्हणजे द्वंद्वाचंच ठिकाण आहे. त्यामुळं या अशा परिस्थितीमध्ये आपण सुख दुःख मोह माया या गोष्टींच्या माग लागणं हे चुकीचं आहे आणि या सगळ्या गोष्टींना आपल्याला छेदायचं आहे आणि त्या मुळाशी आपल्याला घाव घालायचा आहे आणि या सगळ्या मोह माया यापासून आपल्याला मुक्त व्हायचं आहे. तर आपल्याला ती कुऱ्हाड लागणार आहे की ज्याचा दांडा हा देखील त्या लाकडा समानच आहे. मग हे लाकूड म्हणजे काय आहे तर इच्छा. तर त्या इच्छांनी आपल्याला या इच्छांचं मूळ आपल्याला नष्ट करायचं आहे. कारण आपलीच इच्छा होती ना की मला माझं अस्तित्व हवंय, त्याच्यामध्ये हे भगवंता मला तुमचं स्थान नकोय आणि मला माझ्या अस्तित्वासाठी जगायचं आहे आणि ती इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवंतांनी आपल्याला या भौतिक जगामध्ये आणून सोडलेलं आहे. आणि आता आपल्याला तीच इच्छा भगवंतांना समर्पित करायची आहे आणि त्या इच्छेने भगवंत आपल्याला त्या मुळाशी वार किंवा घाव घालण्यासाठी आपल्याला मदत करणार आहे. मग आता हे कसं करायचं आहे तर या श्लोकामध्ये आपल्याला लक्षात येतं की भगवंत नुसतंच आपल्याला प्रॉब्लेम सांगत नाहीये किंवा तू कुठल्या अडचणींमध्ये फसलेला आहेस एवढंच सांगत नाही, तर नेहमी आपल्याला ते उपाय देखील म्हणजे त्या रोगाचा उपाय देखील आपल्याला दाखवतात आणि केवळ तो उपाय देखील सांगतात एवढंच समजून किंवा हा मार्ग आहे एवढंच सांगत नाही, तर त्या मार्गावरती जाण्यासाठी ते आपल्याला त्यांची मदत देखील आपल्याला पुरवतात. तर कशा पद्धतीने तर हे जे इच्छांचं लाकूड आहे तर आता आपल्याला काय करायचंय ह्याच इच्छेचा वापर करायचा आहे की जेणेकरून आपण ती कुऱ्हाड बनवू शकतो. तर सगळ्यात महत्वाचं काय की आपल्या इच्छा काय होत्या की स्वार्थी इच्छा होत्या, त्या आपल्याला आता काय करायच्या निस्वार्थी बनवायच्या. म्हणजे मी आतापर्यंत माझ्या भोवती मला ह्याचा कसा फायदा होईल याचाच केवळ विचार करत होते. आता मला विचार काय करायचा आहे की या गोष्टीने मी इतरांचा कसा फायदा करू शकतो. तर हा विचारांमधला परिवर्तन इच्छा तीच आहे, परंतु आपण फक्त ते चॅनलाइज केलेलं आहे की इतरांचा फायदा कसा करू शकतो. परीक्षित महाराजांना जेव्हा शाप मिळाला की 7 दिवसांमध्ये तुमचा मृत्यू होईल, तर ते तर राजा होते, तर ते सहजपणे त्यांना शक्य होतं की तो शाप बदलवण्यासाठी किंवा उशाप मिळवण्यासाठी त्यांना ते खूप सहजपणे शक्य होतं. त्यांनी साम दाम दंड भेद सगळ्या गोष्टींचा वापर करू शकले असते, परंतु त्यांनी काय केलं की स्वीकार केला आहे त्या परिस्थितीचा स्वीकार केला आणि इतरांसाठी पण कल्याणकारी काय होईल असे प्रश्न त्यांनी
शुकदेव गोस्वामींना विचारले आणि मग त्यातून भागवतम आपल्या समोर उपस्थित झालं. एवढंच नाही तर जेव्हा शुकदेव गोस्वामी त्या ठिकाणहून निघून गेले आणि बाकीचे ऋषीगण सुद्धा तिथून निघून गेले, कारण तक्षक सर्प तिथे येऊन त्यांना आता दंश करणार होता. आणि आता त्या काळामध्ये परीक्षित महाराज जे काही त्यांनी श्रवण केलं होतं त्याच्यावरती आता ते त्या स्मरणामध्ये होते, त्या स्थितीमध्ये होते. आणि आता कुठलेच ऋषी नाहीयेत आणि केवळ माझा पुत्र परीक्षित तिथे उपस्थित आहेत. एवढं पाहून उत्तरा माता तिथे येतात आणि त्या म्हणतात की या 7 दिवसामध्ये शुकदेव गोस्वामी तुला काय सांगितलं ते मला सांग. आता परीक्षित महाराजांकडे केवळ 1.5 तास अवधी शिल्लक होता आणि त्यांना 7 दिवसांचं एक सार रूपानं त्यांना उत्तरा मातेला सांगायचं होतं की जेणेकरून उत्तरेचं सुद्धा जीवनाचं कल्याण होईल. आणि त्या 1.5 तासामध्ये त्यांनी बृहद भागवतम सांगितलं. आणि आपण पाहू शकतो की त्यांनी स्वतः बरोबर त्यांच्या मातेचं सर्व जगाचं कल्याण केलं. आणि आजही श्रीमद भागवतम या स्वरूपामध्ये त्यांनी जो प्रयत्न त्या प्रश्नोत्तरामुळे जे प्रकट झालं श्रीमद भागवतम, तर ते आजही भविष्यामध्ये देखील अनेक जणांना जीवनाचं सार्थक करण्यासाठी उपयोगी पडणार आहे. त्यामुळं कुठली इच्छा जेव्हा आपण इतरांच्या कल्याणाकरता कशा पद्धतीने आपण अवलंबन करू शकतो हे जर आपण पाहिलं तर नक्कीच आपण त्या वृक्षाचं मूळ छेदू शकतो. मग आता इतरांचं कल्याण हे कुठल्या आधारावर हवंय की तुला वस्त्र किंवा वस्त्र द्यायचं आहे मग वस्त्रदान मी करेन, अन्न पाहिजे तर अन्नदान करेन. एवढा उथळ स्वरूपाची इच्छा नाहीये किंवा एवढी उथळ स्वरूपाची मदत आपल्याला करायची नाहीये. तर आपल्याला आत्म्यासाठी, प्रत्येक जीवाच्या आत्म्यासाठी काय कल्याणकारी आहे याचा विचार करायचा आहे. आणि त्याचा केवळ एकच उपाय आहे, तो म्हणजे कृष्ण भावनामृत वितरित करणं. आणि म्हणून कृष्ण भावनामृतचा स्वतः आपण अवलंबन करणं आणि इतरांना वितरित करणं यासारखं दुसरं कुठलंच कल्याणकारी कार्य होऊ शकत नाही. त्यामुळे आपल्याला त्या गोष्टीचा आश्रय घ्यायचा आहे आणि प्रत्येक इच्छा ही भगवंतांना समर्पित करायची आहे. भगवंतांना आज प्रसादामध्ये काय बरं आवडेल, भगवंतांना आज ड्रेसिंग कुठला बरं ड्रेस छान दिसेल किंवा त्यांना आवडेल किंवा त्यांची ज्वेलरी जी आहे तर ह्याच्यावरती भगवंत कशा पद्धतीने संतुष्ट होतील असा जेव्हा आपण प्रत्येक वेळी विचार करू तेव्हा आपण आपल्या इच्छांना डायव्हर्ट केल्यामुळं आपोआपच जे खोटी प्रतिष्ठा किंवा मोह, असत्संग ह्या सगळ्या गोष्टींपासून आपण सहजपणे दूर जाऊ शकतो. मग आपल्याला काय करायचे आता, डिटॅच व्हायचे. म्हणजेच काय की अटॅचमेंट वाढवायची कृष्णांप्रतीची. मग डिटॅचमेंट म्हणजे केवळ ह्याचा त्याग, नेती हे नको ते नको असं नाही करायचं. तर याचा वापर श्रीकृष्णांसाठी, त्याचा वापर श्रीकृष्णांसाठी. आणि हेच आपल्याला श्री प्रभुपादांनी शिकवलेलं आहे. म्हणजे खूप मोठी तंत्रज्ञान जेव्हा विकसित झाले तर तेव्हा नाही याचा वापर मी नाही करू शकत का, तर हे माझ्या कृष्ण भावनेमध्ये आड येतं. तर असं नाही प्रभुपादांनी केलं. त्यांनी काय केलं की ठीक आहे ह्या माईकचा वापर करायचा आहे, या डिक्टॅफोनचा वापर करायचा, तंत्रज्ञानाचा वापर करायचा आहे, पण कुणाच्या सेवेसाठी, श्रीकृष्णांच्या सेवेसाठी. आणि म्हणून कुठलीच गोष्ट ही ते त्यांनी त्यागायला शिकवली नाही, तर श्रीकृष्ण भावनामृत त्यांनी दिलं ते आपल्याला प्रत्येक गोष्टीचा वापर हा स्वीकारण्यासाठी, भगवंतांच्या सेवेमध्ये लावण्यासाठी आपल्याला शिकवलंय. आणि तेच आपण देखील करणार आहोत आणि इतरांना देखील त्याच पद्धतीने प्रवृत्त करणार आहोत. तर आता आपण मोहजालामध्ये आहोत. आपण एखादं कोळी जसं जाळं बनवतो तर ते पाहतो
तर कसं असतं की ते स्वतः एक चिकट द्रव सोडतं आणि खूप छान जाळं बनवतो. आणि मग ते जाळं बनल्यानंतर त्याच्यामध्ये एखादा कीटक येतो. मग काही काळानंतर ते जे जाळं आहे तर ते त्याच्याकडे फक्त जाळं बनवण्याची शक्ती नसते, तर त्या जाळ्याला गिळण्याची किंवा ते जाळं नष्ट करण्याची देखील त्या कोळ्यामध्ये शक्ती असते. आणि त्यामुळं नुसतं बनवणं एवढंच नाही, तर ते त्याचा नाश करणं हे देखील त्याला जमतं. तसंच भगवंतांनी आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी हे जसं भौतिक जग बनवलेलं आहे आणि आपल्याला या जाळ्यामध्ये अडकवलेलं आहे, तर त्याच पद्धतीने जर आपण भगवंतांचा आश्रय घेतला तर ते सहजपणे आपल्याला या जाळ्यातून मुक्त देखील करू शकतात. भगवंतांकडे इतकी शक्ती आहे की ते जघाई आणि मधाईचं जे लिस्ट होती यमदरबारात, की खूप मोठी जी लिस्ट होती की असे समुद्राचे समुद्र भरतील एवढी मोठी ती लिस्ट होती पापांची जगाई मधाईच्या, परंतु श्री चैतन्य महाप्रभूंनी क्षणार्धात त्या पापांचं म्हणजे त्याची राख रांगोळी केली आणि जगाई मधाईला कृष्ण प्रेम दिलं. त्यामुळे भगवंतांसाठी आपल्यासाठी कदाचित खूप मोठा ढीग असेल की कसं काय बरं मी हे करू शकेन, परंतु भगवंतांसाठी एका चुटकी सरशी ते हे सगळं काम करू शकतात. तर अशा पद्धतीने आपल्याला केवळ भगवंतांचा आश्रय घ्यायचा आहे, कारण बऱ्याच गोष्टी आपण स्वतःच्या बळावरती नाही करू शकत. म्हणजे आपल्याला काय करायचंय, आता ही कुऱ्हाड जी आपण तयार केली की त्याचं लाकूड बनवलंय, भगवंतांच्या आश्रयाचं लाकूड बनवलंय, आणि आता आपल्याला काय करायचंय तर त्या इच्छांच्या मुळांशी घाव घालायचंय, त्या लाकडा मुळाशी, झाडाच्या मुळाशी घाव घालायचंय. मग एका घावामध्ये ते शक्य होणार आहे का? नाही, कारण आपली क्षमता, आपली ताकद, आपला दृढ निश्चय, आपल्या इच्छा त्या सगळ्या आड येणार आहेत. म्हणून मग आपल्याला आज एक घाव घातला, मग उद्या दुसरा घाव घातला, असं करत 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 म्हणजे आपण पाहतो ना एखाद्या ठिकाणी जेव्हा नळातून एक एक थेंब, नळातून म्हणा किंवा धबधब्यातून असं एक एक थेंब पडतो पाण्याचा, पाहताना असं वाटतं की अरे एकच तर थेंब पडतोय, त्यांनी या दगडाचं काय होणार आहे. परंतु जेव्हा खूप काळांतरानं जेव्हा आपण पाहतो तेव्हा आपण पाहतो की अरे त्या दगडावरती ते इम्प्रेशन किंवा तो खोल गेलाय तो भाग, हे धार थेंब थेंब पडून. तर तशाच पद्धतीने आपल्याला रोज 4 नियमांचं पालन करायचे, रोज आपल्याला हरिनाम जप साधना करायची, रोज आपल्याला श्रवण कीर्तन वाचन ह्या गोष्टी करायच्या आहेत. तर ह्या ज्या गोष्टी आपण थेंब 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 करून रोज करणार आहोत, तेव्हा कुठंतरी जाऊन आपण त्या वृक्षाच्या मुळाशी कुठेपर्यंत तरी जाऊ शकतो. मग आता भगवंत म्हणजे सुरुवातीला आपण पाहू शकतो की सुरुवातीला आपला उत्साह खूप असतो आणि नव्या उर्मीने आपण तो घाव घालतो. मग आज काय तर मी चहा कॉफी सोडली, उद्या काय तर नॉनव्हेज सोडलं, नंतर काय तर 4 माळा जप केला, नंतर 16 माळा केला. परंतु जेव्हा वर्ष 2 वर्ष 3 वर्ष जातात तेव्हा मग आपण थोडस म्हणजे एक सामान्य किंवा माझ्याबद्दलच बोलते की तेच तेच करून कदाचित थोडस आपल्याला तोचपणा किंवा कंटाळवाणं होऊ शकतो आणि जे सुरुवातीचा उत्साह होता घाव घालण्याचा तो कदाचित थोडासा कमी पडू शकतो. मग हरिनाम घेताना एक मोबाईल समोर आणि काय चाललंय आणि मग हरिनाम अशा पद्धतीने, किंवा थोडस झोप आलीये आणि हरिनाम चाललाय, तर अशा पद्धतीने आपली अवस्था होऊ शकते. तर हा घाव आपल्याला पुन्हा पहिल्यासारखाच घालायचा असेल त्या मुळाशी, तर आपल्याला आजूबाजूला वैष्णव हवेत की ते म्हणतील की अरे आम्ही मदत करतो तुला, किंवा थोडस धीर धर, एकच तर घाव घालायचंय, नंतर तुला आरामच करायचंय. तर अशा पद्धतीने आपल्याला प्रेरणा देण्यासाठी वैष्णव असणार आहेत आपल्या आजूबाजूला, म्हणून संघ किंवा वाईट गोष्टींच्या संघापासून दूर होणं, ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला करायच्या आहेत, जेणेकरून आपण पुन्हा त्याच
म्हणजे रोज त्याच उत्साहाने आपण या मुळावरती घाव घालू शकतो. कारण कुठलंही मूळ जेव्हा पाहतो तेव्हा आपण एक म्हणजे साधं एखादं मूळ कसं असतं की बाहेरून एक रसरशीत थोडस असतं, परंतु आतमध्ये हार्ड किंवा कठीण असा कणा असतो आणि त्या कणावरती घाव घालणं हे खूप अवघड असतं. त्यामुळं वरवर बाह्य जगासाठी सहजपणे लक्षात येतील अशा गोष्टींचा त्याग करणं कदाचित कुणाला सहज शक्य होऊ शकतं, परंतु अहंकाराला घाव घालणं, अहंकाराचं मूळ काढणं हे खूप अवघड गोष्ट आहे. आणि त्यासाठी आपल्याला हा श्लोक खूप महत्वाचा आहे की आपण कुठल्या प्रतिष्ठेपासनं, मोहापासनं, असत्संगापासून दूर राहणं किती आवश्यक आहे. कारण हा घाव आपल्याला तिथपर्यंत टिकवायचा आहे की जोपर्यंत माझा अहंकार मी भगवंतांच्या चरणी समर्पित करत नाही तोपर्यंत आपल्याला या भौतिक जगामध्ये मधून सुटका नाही हे लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यामुळे तिथपर्यंत आपल्याला ती शक्ती टिकवायची आहे आणि ते केवळ वैष्णवांच्या संघामध्ये शक्य आहे. मग आपला हा प्रयास किंवा प्रयत्न पाहून मग भगवंत काय करतील, आपण केवळ लाकडानं घाव घालतोय, आपल्या स्वतःच्या प्रयत्नांनी घाव घालतोय, भगवंत काय करतील, एक जेसीबी सारखं काम करतील आणि अख्खा वृक्ष उन्मळून काढण्यासाठी आपल्याला मदत करू शकतात. त्यामुळं आपल्याला भगवंतांचा जर मदत हवी असेल तर आपण आपला प्रयत्न तर चालूच ठेवायचा आहे, परंतु भगवंतांना प्रिय असे त्यांचे भक्त अशा वैष्णवांचा संग आणि त्यांच्यापासून म्हणजे वैष्णव अपराध करण्यापासून आपण दूर राहणं महत्वाचं आहे की जेणेकरून भगवंत संतुष्ट होतील आणि आपल्याला सतत मदतीसाठी आपल्या बरोबर ते असतील. तर अशा पद्धतीने आपण कृपेचा जर आपल्याला कृपा हवी असेल भगवंतांची तर ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत की आपली साधना, आपली सेवा आणि वैष्णव अपराधापासून तसंच नामापराधापासून दूर राहणं. त्यामुळं जर आपण म्हणजे तुमच्या संघामध्ये माझी देखील अशाच पद्धतीने जर प्रवास जर चालू राहिला तर नक्कीच कधी ना कधी कुठल्या तरी जन्मी आपण त्या शाश्वत धामापर्यंत नक्कीच जाऊ शकतो. तर अशा पद्धतीने कशा पद्धतीने आपण मोहरहित होऊन भगवंतांचा आश्रय घेणं गरजेचं आहे हे आपण या श्लोकामध्ये पाहू शकतो. तर अशा प्रकारे या श्लोकाचं विवेचन करण्याचा मी थोडाफार प्रयत्न केला. जर कुणाला याच्यामध्ये अजून काही सांगायचं असेल तर नक्की सांगा. आणि भगवंतांचं परमधाम किती छान आहे आणि म्हणजे एक म्हणतो ना की त्या धामामध्ये जाण्यासाठी खूप उत्सुक असलं पाहिजे. तर त्या धामाचं आता वर्णन भगवंत उद्या आपल्याला पुढच्या 6व्या श्लोकामध्ये करून दाखवतील. तर नक्की उद्या सगळ्यांनी 2 वाजता जॉईन व्हा. हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी, खूप छान विश्लेषण दिलं तुम्ही, खूपच सुंदर. कोणाला काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. अनम्यूट करते एकच मिनिट. हरी बोल. प्रश्न काही नाही, पण खूप प्रामाणिकपणे सिन्सिअरली माताजी खूप छान पद्धतीने समजून सांगतात. छान वाटतं तुम्हाला बघायला, ऐकायला खूप छान वाटतं माताजी. खूप छान सांगितलं. जेसीबीचं उदाहरण खूप छान सांगितलं. आमच्या समोरच आता जेसीबीचं काम चालू आहे. 2 मिनिटात त्यांनी अक्षरशः 10 मिनिटात रस्ता करून दिला. त्याच्यावरून मला ते कळलं उदाहरण की किती ताकद आहे भगवंतांनी जर मनावर घेतलं आणि आपण भगवंतांना प्रामाणिकपणे शरण गेलो ना आश्रय घेतला तर हा जो रस्ता आहे आपल्यासाठी तो खूप एकदम सुरळीत होऊ शकतो. तर ते तुमच्या आजच्या उदाहरणाने खूप छान पटलं आणि खूप छान सांगितलं की कसं आपल्याला आणि रोज धार लावायला पाहिजे त्या शस्त्राला. ते म्हणजे भगवद्गीतेचं रोजचं जे विवेचन मैत्रिणी करतात ते सर्वांनी ऐकलं पाहिजे. तर ते खूप छान सांगितलं माताजी तुम्ही सगळंच. थँक्यू.
खरं तर या श्लोकाचं म्हणजे मी बऱ्याचदा माताजींना फोन करत असते की याच्यावरती मी काय बोलणार आहे. बऱ्याचदा माताजी खूप छान पद्धतीने मला सांगतात. तर जी काही उदाहरणं सुचली ती आमच्या चर्चेमधनं पण सुचली. त्यामुळं एकटीचा माझा प्रयत्न नक्की नाहीये, सगळ्यांची मदत होते. त्यामुळे थोडंफार म्हणजे प्रभुपादांना अपेक्षित आहे. नम्रता ऍक्च्युली शिकण्यासारखी गोष्ट तुमच्याकडून आहे की तुम्ही श्रेय दुसऱ्यांना देता. खरं तुम्ही खूप छान सांगता माताजी. हरी बोल, हरी बोल. Very good. चालेल, आपण मग थांबूया. हरे कृष्णा. थोडी दंडवत प्रणाम माताजी. दंडवत प्रणाम. अतिशय सुंदर विवेचन. खूप हे सगळं ऐकून बरोबर आहे. म्हणजे सगळं परफेक्ट, अगदी एव्हरी वर्ड वेज अ लॉट. म्हणजे तुम्ही जे प्रत्येक शब्दाचं वजन भरपूर आहे आजच्या प्रवचनातलं, आणि ते आपल्या आयुष्यामध्ये हे लागू करायला पण वाटतं तेवढं सोपं नाही वाटत माताजी बरेचदा. म्हणजे बरोबर आहे. म्हणजे आपण म्हणतो की आपल्याला या भक्तांचा संग पाहिजे, वैष्णवांचा संग पाहिजे, पण बरेच वेळा परिस्थिती अशी असते की आपल्याला नाही पॉसिबल होत. म्हणजे की आता ही अर्थात ही आपलं म्हणजे ऑनलाईन ही जे हे आहे, की ज्याच्यामधनं तुम्ही आपल्याला ज्ञान आपण अर्जित करू शकतोय आणि आपली साधना चालू ठेवू शकतोय. हा खूप सुंदर मार्ग आहे. पण ऍक्च्युअली प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन पण, आणि जेव्हा घरी सगळे डिवोटीज नसतात तेव्हा ते जरा जरा डिफिकल्ट असतं मात्र, असं वाटतं म्हणजे मला. बाकी प्रवचन आणि हे खूपच अप्रतिम, प्रश्नच नाही माताजी. तुमचे प्रेरणादायी शब्द माझ्या कुऱ्हाडीला धार करण्यासाठी खूप उपयोगी आहेत. थँक्यू. आणि आता तुम्ही म्हणालात ना की घरामध्ये जर हे असतील डिवोटी, तर श्रील प्रभुपाद म्हणायचे की जेव्हा आपण वरिष्ठांची सेवा करतो तर तेव्हा ती सेवा असते, आणि जेव्हा आपण आपल्या कनिष्ठांची सेवा करतो तेव्हा ती दया असते. तर जरी एखादा आपण अभक्त समजत असू तरी देखील जर आपण त्यांना आपल्या आचरणातून, कारण आपण घरच्यांना फार काही अगदी फिलॉसॉफी सांगू नाही शकत, परंतु आपलं आचरण किंवा आपला सेवाभाव जर असेल की हे म्हणजे भगवंतांनी आपल्याला म्हणजे त्यांची सेवा करण्यासाठी हे सगळे जण आहेत असं जर आपण हे करत असू, तर आज न उद्या त्यांच्या हृदयामध्ये देखील हे भक्तीचं भक्ती लता ही म्हणजे काय म्हणतो त्याचं पोषण होऊ शकतं. आणि नक्कीच आपली इच्छा, आपल्या प्रार्थना या होऊ शकतात कधी ना कधी. कारण भक्ती ही अशी एक गोष्ट आहे की ते अकाउंट असं नील होत नाही, तिथून पुढे आपलं क्रेडिट होत जातं, त्याला डेबिट हा प्रकार नसतो. त्यामुळं आपण त्या दृष्टीने जर पाहिलं तर जेव्हा आपल्या बरोबरचे जरी असं वाटलं की आपल्या बरोबरचं संग नाहीये, तरी सुद्धा त्यांच्यावरती करुणा किंवा दयाभाव आणि त्यांची त्या पद्धतीने जर आपण सेवा करून कृष्ण भावना देऊ शकलो, कारण श्रील प्रभुपादांनी तेच तर केलं ना. म्हणून तर आपण ही म्हणजे इस्कॉन ही संस्था जगभरात असण्याचं कारणच ते की त्यांना खरं तर संघ हा वृंदावन मध्ये होता ना, परंतु त्यांनी काय केलं की आपल्यासारख्या पतित जीवांवरती दयाभाव दाखवण्यासाठी त्यांनी हे केलं. आणि जेव्हा इस्कॉनचा प्रचार झाला तेव्हा अक्षरशः त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं आणि ते आपल्या शिष्यांना म्हणाले की खरं तर माझ्या गुरु महाराजांनी तुम्हाला पाठवलं आणि तुमच्यामुळं मी माझ्या गुरु महाराजांची सेवा करू शकतो. तर असा दृष्टिकोन श्रील प्रभुपादांचा होता. त्यामुळं त्यांनी भक्त अभक्त खरं तर असं हे केलं नाही. अर्थात त्यांची ती शुद्धता होती, पण आपण नक्कीच त्या पद्धतीने तो दृष्टिकोन जर ठेवला तर अभक्ताची सुद्धा सेवा करण्याची आपल्यामध्ये उत्साह निर्माण होऊ शकतो. नक्कीच नक्कीच माताजी, बरोबर तुम्ही बोलताय, ते एकदम बरोबर आहे. आय टोटली ऍग्री. येस माताजी, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. हरे चालेल, कृष्णा. थांबू आपण. हरी बोल. हरी बोल. हरी बोल माताजी. हरी बोल. हा माताजी, ऍक्च्युली मी लेट जॉईन झाले आत, बट टू बी फ्रँकली मला असं म्हणायचंय
की तुमची जी दुसऱ्यांना श्रेय देण्याची वृत्ती, प्रामाणिकपणा हा मला फार आवडतो. प्रामाणिकपणे विश्लेषण वगैरे खूप छान देता तुम्ही. हे जास्त नाही आवडतं मला.